नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जे वाक्य वापरतो ते आज परत वापरतो की आम्हाला जे शहाणपण शिकवणारे असतात की तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ करू नका आणि त्या विषयावर व्हिडिओ करा. त्याच्यातली प्रामाणिक भावना समजते. मी कालही म्हणालो, आजही परत मी म्हणतो. पण आता बघा, शरद पवारांवरती, राहुल गांधीवरती, उद्धव ठाकरेवरती, संजय राऊतवरती कशाला परत परत व्हिडिओ करता? परत विषय समोर येतात, त्याचे वेगवेगळे पैलू असतात, म्हणून ते सगळे विषय तुमच्या समोर परत मांडावे लागतात. सुशील कुलकर्णींनी जो काल व्हिडिओ केलाय, ज्याच्यावरती केलाय तो व्हिडिओ मी तुम्हाला पहिले दाखवतो आणि त्याच्यातला एक दुसरा पैलू तुमच्या समोर ठेवतो. सुप्रिया सुळेंचा हा व्हिडिओ तुम्ही बघा. होणार नाही आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेल्या, बघितलं. आता सुशील कुलकर्णीने हा विषय मांडलेला आहे. मी त्याच्यातला एक वेगळा पैलू तुमच्या समोर ठेवतो. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्याच भाषेत सांगायचं असेल तर डांगऱ्या बैलाला बाजार दाखवला, जो कामाचा नाही. भाकरी फिरवली पाहिजे आणि डांगऱ्या बैलांना म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवला पाहिजे. ही पवारांची, त्यांच्या सगळ्या जे सगळे HMV पत्रकार आहेत, सगळे लिब्रांडो, त्यांनी फेमस केलेली वाक्य आहेत. आता मी ती तशाला तशीच सुप्रिया सुळेंच्या तोंडून जे वाक्य आलेले त्याच्या संदर्भात वापरतो. EVM नावाचा तक्रारीचा डांगरा बैल, ज्याचा काहीच उपयोग नाही तक्रार करून त्याला शेवटी बाजार दाखवायचं काम सुप्रिया सुळेंनी केले. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की मी 4 वेळा ज्याच्यावरून निवडून आले. म्हणजे तुम्हाला हे तर मान्य आहे आणि हाच मुद्दा, हे काही सुप्रिया सुळेंना सुचलेलं शहाणपणे असं नका समजू, किंवा मी इथं काहीतरी आमच्या अॅनालायझरच्या स्टुडिओमध्ये बसून तुम्हाला उपदेशाचे डोस पाचतोय, ज्ञान पाचतोय असं नका समजू. सर्वोच्च न्यायालयाने EVMच्या संदर्भात असं स्पष्टपणे याचिकाकर्त्यांना विचारलं होतं, आक्षेप घेणाऱ्यांना, की जेव्हा ज्याचा पराभव होतो तेच नेमका EVMच्या नावानं बोंबलत का येतो. म्हणजे बोंबलत येतो ही भाषा नाही सुप्रीम कोर्टाची, मी तुम्हाला सांगतो. तेव्हाच तुम्हाला कसं काय सुचतं? ज्यावेळी, म्हणजे आता आम्ही एक आधी पण व्हिडिओ केला होता कर्नाटकातल्या काँग्रेसच्या, त्यांनी जो भारताचा नकाशा छिन्न भिन्न असा वापरला त्याच्यावर. कुठं म्हणजे कर्नाटक, कुठलं राज्य की जिथं तुम्ही EVM वरती निवडून आलेले आहात. तमिळनाडूमध्ये EVM वरतीच इतक्या वर्षांपासून निवडणुका चालू आहेत. जर भाजपला EVM मॅनेज करता येत असलं असतं तर भाजपचे तिथं कितीतरी आमदार खासदार निवडून यायला पाहिजे होते. पश्चिम बंगालमध्ये EVM वरतीच निवडणुका चालू आहेत. EVM वरतीच झालेल्या निवडणुकांमध्ये 2011 असो, मला वाटतं नंतर 15 असो, 20 असो, आता 25ची निवडणूक, जो काही डाव्यांकडून ममता दीदींकडे जो काही सत्तेचा सगळा तो काटा फिरला इकडून तिकडं, तो EVM वरती झालेला आहे ना. किंवा आता काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये EVMच होतं ना. या EVMचाच वापर केल्याच्या नंतर 2004 मध्ये जी सत्ता आधी वाजपेयींच्या नेतृत्वाखालची होती त्याच्याऐवजी ती सोनियाच्या नेतृत्वाखालच्या UPAची आली ना. 2014 मध्ये परत उलट झालं. किंवा 2009ला ह्याच EVMनी तुमची असलेली सत्ता बळकट केली ना. 60 खासदार वाढले, काँग्रेसचे 65 काहीतरी. आणि त्या EVMच्या नावानं बिनधास्तपणे सगळे सांगतात. पुन्हा त्याच नावानं रडगाणं गायलं जातं. आता जो फटका बसलेला आहे तुमचा, म्हणून म्हणलं की EVMच्या तक्रारीचा म्हातारा डांगरा बैल, त्याला बाजार दाखवायचं काम आता हे सुप्रिया सुळेंनीच केलेलं आहे प्रत्यक्षात. अगदी ते सगळ्यांनी ती बातमी लपवली म्हणण्याच्या पेक्षा कुणाला महत्वाची वाटत नाही, बाजूला ठेवल्या गेली. जो आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्तेवरती आहे, 5 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. याच्यातल्या 3 स्वतः आम आदमी पक्षाने जिंकल्या आणि 2 काँग्रेसने जिंकल्या. 5च्या 5 ही निवडणुका, म्हणजे 5च्या 5 ठिकाणच्या जागा, सत्ता ही विरोधकांकडे गेलेली. EVM वरती झालेल्या त्या निवडणुका पोस्टल बॅलेट वरती नाही, कागदी बॅलेट वरती नाही झालेल्या. आपल्याकडचे काही शहाणे विद्वान सांगतात ना, हिंमत असेल तर कागदावर. हिंमत कोणाची काढायला लागलात तुम्ही? हे आजचे सत्ताधारी, कालचे सत्ताधारी, हे सगळे बाजूला ठेवा. हिंमत आपल्या, म्हणजे हिंमत म्हणण्याच्या पेक्षा खिशाला चाट आपले, तुमच्या आमच्या करदात्यांना लागणारे. तुम्ही असं नका समजू सत्ताधाऱ्यांची हिंमत काय आणि काय नाही, विरोधकांमध्ये किती दम आहे काय, ही राजकीय भाषा शोभून दिसते त्यांनी वापरावी.
सर्वसामान्य जे काही तुम्ही आपण आहोत किंवा ज्यांना त्याचं विश्लेषण करायचंय, विचार मांडायचा आहे, त्यांनी हे तर लक्षात घ्यावं किमान. कागदावरती निवडणुका घेणं हे प्रचंड खर्चिक आहे. आणि हे भंपक जे पर्यावरणवादी आहेत, जे सगळे वृक्ष तोडू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, मग त्यांना काय ह्या जर काही मतदानासाठी लागणारा कागद काय आभाळातून पडणार आहे का? त्यासाठी झाडं तोडावे लागणार आहेत ना. प्रचंड प्रमाणामध्ये कागदाचा वापर होत होता, तो टळावा. आणि ते सगळं पुन्हा इतकं त्रासदायक होतं सगळं, त्या मतपेट्या इकडून तिकडं नेणं, त्याच्यासाठी सगळ्या अडचणी होत्या. त्या जतन करणं, म्हणजे ते सांभाळणं, मग ती मतमोजणीच्या वेळेस येणारी अडचण सगळी, हे सगळा अनुभव घेतल्याच्या नंतरच ईव्हीएम वरती आलोत ना आपण. आणि ईव्हीएम वरती सुद्धा 2004, 2009, 2014, 2019, 2024 5 सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत, 1-2 नाही. आणि ह्या 5ही वेळा प्रत्येक राज्यातली निवडणूक म्हणलं तर 3 वेळा म्हणलं तर 5-15 150 इतक्या प्रचंड प्रमाणात निवडणुका ह्या ईव्हीएम वरती जागोजागच्या झालेल्या आहेत. आणि तरी पुन्हा काही कारण नसताना किरकिर करायची. परत ते व्हीव्हीपॅटचं लावलं, व्हीव्हीपॅट चेकिंग झालं, परत सांगितलं इथलं का. अरे कुठलंही सांगा ना. आता तर निवडणूक आयोगानं खुलं सांगितलेलं आहे, त्यांच्याकडून स्वतःकडून प्रत्येक मतदारसंघातल्या 5 सॅम्पलिंग घेतलेल्या व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाते, ती 100% मॅच झालेली. त्याच्यानंतर ज्या उमेदवाराला जिथल्या मतदानाची शंका आलेली त्या ठिकाणची त्याला पैसे भरावे लागतात. ते पैसे भरायचे, त्या व्हीव्हीपॅटची चेकिंग केली जाते. ते प्रकरण झालेले आहेत. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा नाचता येईन अंगण वाकडं. तुम्हाला व्हीव्हीपॅटच्याच नावानं बोंब मारायची असेल, त्या ईव्हीएमच्याच नावानं बोंब मारायची तर मारत बसा. याचा कंटाळा सत्ताधाऱ्यांना तर जाऊ द्या, त्यांना फायदा आहे म्हणून ते काही बोलणार नाहीत किंवा बाजूने बोलतील. आता सुप्रिया सुळे बोलल्यात ना, ज्यांना एरवी कुठलेही अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रिया सुळेचं आवडतं विधान तेव्हा सगळ्यांना वापरा वाटत होतं. मग आता हे फिरवा ना. ईव्हीएमच्या तक्रारीच्या डंगऱ्या बैलाला सुप्रियाताईंनी बाजार कसा दाखवला हे सांगा ना जरा, तर तुम्ही सगळे मिळून. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे योगेंद्र यादवांनी, तथाकथित महान लिब्रांडो विचारवंत, यांनी एक इंडियन एक्सप्रेसमध्ये का मला वाटतं हिंदूमध्ये लेख लिहिला. म्हणजे भाजपच्या विरोधातली जी सगळी राजकीय चळवळ चालण्यासाठी जसं त्यांच्याकडं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तसं राष्ट्रीय सेवा दलाला बळकट केलं पाहिजे. अरे मग नाही कोण म्हणलं होतं? सुप्रिया सुळेंनी याचं उत्तर द्यावं की आता व्हीव्हीपॅटवरती ईव्हीएम मध्ये तुम्ही बोंबा मारल्या, ते विषय संपला. आता तुम्हीच असं म्हणताय की बाबा त्याच्यावरती शंका घेऊ नका. आता पुढचा जो मुद्दा योगेंद्र यादवांनी उपस्थित केलाय त्याचंही उत्तर आता सुप्रिया सुळेंनी द्यावं. काँग्रेस सेवा दल नावाची संस्था होती ना, यांना आठवत नसेल म्हणून काय झालं? हे सगळे काँग्रेसवालेच आहेत ना माजी. मग त्या काँग्रेसमध्ये काँग्रेस सेवा दल नावाची एक संस्था होती, आठवतं का तुम्हाला कोणाला? ही काँग्रेस सेवा दल नावाची संस्था पूर्णपणे बुडीत खाती गेली किंवा ती बेदखल झाली किंवा आज कुठे माहित नाही. याला जबाबदार कोण आहे का? त्याला भाजप संघवाले जबाबदार आहेत का? तो पण संघाचाच कट आहे का? ते कुमार केतकर तुंतुणं वाजवायचे ना, आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट नावाचा. तर मग हे सेवा दल जे काही बुडत चाललेले ते काही पण आंतरराष्ट्रीय कटाचाच भाग आहे काय? तुम्हाला तुमच्या राजकीय पक्षासाठी पाठबळ म्हणून अशी एक संघटना असावी, हे आता तुम्हाला भाजपकडे त्या संघाकडे पाहून सुचते की ज्याची 100 वर्ष साजरी होत आहेत, पुढच्या वर्षी शताब्दी साजरी होती तेव्हा. राष्ट्र सेवा दल तुम्हाला आता आठवते, मग काँग्रेस सेवा दल का नाही आठवत? योगेंद्र यादवांचा नतद्रष्टपणा बघा काय ते. आताही या सगळ्यांना आठवते ते राष्ट्र सेवा दल. पण काँग्रेस पक्षाचं एक सेवा दल होतं, ते सक्रिय होतं. माझं स्वतःचं घराणं काँग्रेस सेवा दलवाला आहे. हे कोणाला आता आठवत नाही काँग्रेस सेवा दल होतं नावाची गोष्ट. यांचं काय म्हणता त्याला माहितीये का? विचारवंतात सुद्धा मला राजकीय पक्षांचं मी समजू शकतो, त्यांची बोंब मारणं, त्यांची नौटंकी, त्यांचं मतांसाठी लांगुल चालन. पण हे जे सगळे बाकीचे आहेत ना, ह्या सगळ्यांनी यांच्या सोयीसाठी म्हणून, सत्तेच्या स्वार्थासाठी म्हणून तिकडं दुसरीकडे पाहत बसले. आणि मूळ जी तुमची पक्ष संघटना नावाची गोष्ट होती की जी प्रामाणिक निष्ठावान धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी राहिलेली असती, महात्मा गांधी सारख्यांना ते श्रेय की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात या संघटनेमध्ये प्राण फुंकलेला होता. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्याला 100 वर्ष झाले म्हणून तुम्ही कार्यक्रम साजरा करताय ना, तर मग घ्या ना सगळे मिळून शपथ की काँग्रेस सेवा दल नावाची जी काही संघटना आहे त्याचं आम्ही पुनरुज्जीवन करूत म्हणून आणि ती बळकट करूत म्हणून आणि तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा कशी येईल तिच्यामुळे बाकीच्यामध्ये हे सगळं बघूत म्हणून.
सुप्रिया सुळेंच्या या ईव्हीएम वरच्या विधानानंतर एक गोष्ट लक्षात अशी येते आहे की आता या विरोधकांना हळूहळू हे कळत चाललेलं आहे की आपण बाकीची किती बडबड करू, जसं कॅन्सरची गाठ जिथं आहे ती दुरुस्त केल्याशिवाय बाकीचा रोग दुरुस्त होऊ शकत नाही, त्याच पद्धतीने कुणालाही राजकीय पक्ष उभारायचा असेल, चालवायचा असेल, जास्त काळपर्यंत तो टिकवायचा असेल तर त्याच्या पाठीशी भक्कम अशी एखादी संघटना उभी करावी लागते किंवा जी आहे ती तरी टिकवावी लागते. ईव्हीएमच्या नावानं बोटं मोडून काही होत नाही. नंतर तुम्हाला शेवटी कबूल करावं लागतं की ईव्हीएमच्या तक्रारीचा डंगरा म्हातारा बैल आता बाजारताला दाखवल्याशिवाय काही होणार नाही, तो बैल काही कामाचा. इथेच थांबूया. धन्यवाद.